श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। श्रावण महिन्यातील शुक्रवार हा देवीच्या उपासनेसाठी अतिशय पवित्र मानला जातो। श्रावणातील प्रत्येक शुक्रवार श्रद्धेने पूजा, नामस्मरण आणि व्रत वैकल्य करण्याचा दिवस मानला जातो। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिन्यातील शुक्रवारचा एक अतिशय सोपा आणि पारंपरिक धार्मिक उपाय सांगणार आहे। हा उपाय करण्यासाठी शुक्रवारी सकाळी लवकर उठून सर्वप्रथम स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे। त्यानंतर देवघराची स्वच्छता करावी। देवघरासमोर स्वच्छ जागी माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ठेवावा। त्यानंतर एका स्वच्छ ताटात थोडे तांदूळ घ्यावेत। त्यावर 5 हळकुंडा, 5 सुपाऱ्या, थोडी हळद, कुंकू आणि लाल किंवा पांढरी फुले ठेवा। त्याच ताटात एक छोटा दिवा लावा आणि शक्य असल्यास तुपाचा दिवा प्रज्वलित करा। त्यानंतर माता लक्ष्मीला गोड नैवेद्य अर्पण करा। घरात उपलब्ध असल्यास खडी साखर, दूध किंवा एखादा गोड पदार्थ नैवेद्य म्हणून ठेवू शकता। आता दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचे स्मरण करा आणि मनामध्ये आपल्या कुटुंबाच्या सुख शांतीसाठी प्रार्थना करा। त्यानंतर ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र 108 वेळा किंवा आपल्या वेळेनुसार 21 वेळा श्रद्धेने म्हणा। मंत्र म्हणताना मनामध्ये माता लक्ष्मीचे स्मरण करा आणि आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि शांती यावी यासाठी महालक्ष्मीला प्रार्थना करा। मंत्र जप झाल्यानंतर माता लक्ष्मीला फुले अर्पण करा आणि हळदी कुंकू वाहा। त्यानंतर हात जोडून अशी प्रार्थना करा, हे माता महालक्ष्मी, आमच्या घरावर तुमची सदैव कृपादृष्टी राहू दे। आमच्या घरातील सर्व अडचणी दूर होऊ देत। घरामध्ये सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदू दे। आमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला समृद्धी, आरोग्य आणि यश मिळू दे। आमच्या कष्टांना योग्य फळ मिळू दे आणि आमच्या घरात नेहमी अन्नपूर्णा लक्ष्मी आणि आनंदाचा वास राहू दे। त्यानंतर माता लक्ष्मीची आरती करा आणि नैवेद्याचा प्रसाद सर्वांनी घ्या। पूजेमध्ये वापरलेल्या हळद कुंडा आणि सुपाऱ्या स्वच्छ जागी ठेवू शकता। त्यांचा अनादर करू नका। पुढील शुक्रवारपर्यंत त्या देवघरात ठेवून नंतर त्याचे विसर्जन करू शकता। हा उपाय करताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, कोणताही धार्मिक उपाय हा चमत्कारिक किंवा आर्थिक लाभाची हमी नसतो। श्रद्धा, चांगले कर्म, प्रामाणिक मेहनत आणि सकारात्मक विचार यांना नेहमी महत्त्व द्या। हा उपाय आपल्या धार्मिक श्रद्धेचा आणि भक्तींचा एक भाग म्हणून करा। जर तुम्हीही श्रावण महिन्यातील शुक्रवारचा हा उपाय श्रद्धेने करणार असाल तर कमेंटमध्ये ओम श्री महालक्ष्मी देवी नमः असे नक्की लिहा। माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्या सर्वांच्या घरावर सदैव राहो। घरामध्ये सुख, शांती नांदो आणि प्रत्येकांच्या मनोकामना पूर्ण होत हीच माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या कुटुंबियांना शेअर करा आणि अशाच व्हिडिओंसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।